हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तेरहरः सोपानो प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मजित कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा किंवा लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवाया वरी न करावा अव्हेरू रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हिमालयं समाभासं यावहिन्दू सरोवरं तदेव निर्मितदेशं हिंदुस्तानं प्रपद्यते. तेरा वैभव अमर रहे माँ कि तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहे ना रहे तेरा चल पावन हो माँ तन में सास बहे ना बहे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या न्याय शेवट तो भला बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा शिवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान वारकरी संप्रदायाचे प्राण वारकरी संप्रदायाचं अस्तित्व अलौकिक दिव्यत्व प्राप्त महान संत साधू अर्थात श्रीमंत महाराज श्री तुकोबाराय महाराजांचा हा चार चरणाचा अतिशय महत्वाचा आणि आजच्या प्रसंगाला अनुरूप असा सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाकडे वळत असताना अल्पसा हा परिहार अगत्याचा आहे. आजच्या या कीर्तनाचं प्रासंगिक निमित्त काय असेल. वारकरी संप्रदाय फार अभूतपूर्व आणि अलौकिक दिव्यत्वाने परिपूर्ण असा असलेला संप्रदाय आहे. गेल्या अनेक शतकापासून कीर्तनाची उज्ज्वल आणि दैदिप्यमान परंपरा महाराष्ट्राच्या कणाकणातून निनादते आणि म्हणून वारकरी संप्रदायाने गेली अनेक वर्ष समाज व्यवस्थेसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाचं रूपक हे कीर्तनाच्या माध्यमातून उभं राहिलेलं. आज या कीर्तन परंपरेला अग्रेषित करत असताना आजच्या कीर्तनाचं जे निमित्त आहे जी प्रासंगिकता व्यावहारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर अतिशय वेदनादायी आहे आणि दुःखदायी आहे. कारण या कुटुंबातलं ममत्वाचं वलय गेलेलं आहे. घरातला करता धरता बाप ज्या दिवशी कुटुंबातून निघून जातो त्या दिवशी नंतर उगवणारा प्रत्येक दिवस माणसाला जबाबदारीची जाणीव करून देतो. बाप मेला आणि दिवस उगवला की मग तो दिवस माणसाला जबाबदारी शिकवतो. जबाबदारी कशाला म्हणतात. आणि आई घरातून निघून गेली काळाच्या पडद्याआड गेली की ममत्वाची उणीव भासते. मातृत्वाचा पूर ओसरतो. जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा समुद्र आटतो. व्यवहाराच्या दृष्टिक्षेपामध्ये आजच्या कीर्तनाचं गमक जर लावलं तर मनाला न पटणार आहे. छातीवर दगड ठेवून मान्य करावं लागतं की आम्ही मातोश्रीला गमावलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टीचा विचार आजच्या कीर्तनात अभंगाच्या माध्यमातून जर करायचा ठरला तर मग शेवट तो भला बहु गोड झाला हे म्हणावं लागणार आणि त्याच्यावरच आपल्याला बोलायचं. कालपर्यंत देहरूपाने आपल्या सर्वांमध्ये असलेल्या आज देहरूपाने आपल्या सर्वांमध्ये हयात नसलेल्या बदनापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महोदय आदरणीय माननीय हरिभक्तीपरायण आमदार नारायणजी कुचे साहेब आणि आदरणीय देवीदासजी कुचे साहेब यांच्या मातोश्री अनंतामध्ये विलीन मथुराई यांना आज आपल्यामधून देहरूपानं जाऊन 13 दिवस पूर्ण होत आहेत आणि 13वीच्या निमित्तानं कुचे परिवाराच्या माध्यमातून आजच्या या कीर्तनाचं हे पवित्र पर्व या ठिकाणी उभं राहते. या कार्यक्रमाला उपस्थित परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय श्रद्धेय रामेश्वरानंदजी बाबा महाराज सरस्वती वयस्पूरून या ठिकाणी आलेले आहेत. स्वामीजींची उपस्थिती आहे. आताच नव्याने उपस्थित आदरणीय राजेंद्रजी महाराज वाघमारे बाबा या ठिकाणी आहेत.
आमचे माऊली या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय माधवजी बाबा पित्तरवाड आणि त्यांची सर्व विद्यार्थी आहेत. आदरणीय गणेशजी महाराज आहेत. महाराष्ट्राचं सर्व वैभव आदरणीय संतोषजी दादा महाराज समळे, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व भजनी मंडळी, प्रामुख्याने आमचे सुंदरजी महाराज, माझ्यासोबत आलेले राजीवजी महाराज, माझ्यासोबत आलेले मृदंगाचार्य मोहिते महाराज, महाराजांचे विद्यार्थी, या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित श्रद्धेय रामायणाचार्य मचिंद्रजी महाराज, गोदे बाबा, चोपदार बाबा, विनेकरी बाबा, उत्कृष्ट असे आमच्या अशोक भाऊंची साऊंड सिस्टम, मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तनाच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कीर्तन श्रवण करणारा श्रोतृवर्ग आणि या परिवारावर प्रेम करणारा सर्व समुदाय. खरं म्हणजे कोविड प्रतिबंधक परिस्थिती असल्यामुळं या ठिकाणी गर्दी जास्त जमवता येत नाही आहे. नाही तर मला असं वाटतं हे कीर्तन आपल्याला बाहेर घ्यावं लागलं असतं. तशा आमदार महोदयांच्या सूचना आहेत म्हणून कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. अगदी मोजक्या लोकांमध्ये आपण हा सोहळा या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेतोय. अभंग 4 चरणाचा निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायचा. अभंगाची भूमिका समजून घ्या किती स्वच्छ आहे. मुळातच माणसं बोलतात, माणसाच्या बोलण्याला फारसं काही विचारात फारशा ठिकाणी घेतल्या जात नाही, कारण त्यांचं बोलणं हे तथ्यहीन असतं. बोलणं त्या लोकांचं विचारात घेतल्या जातं ज्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असतं, काहीतरी महत्व असतं. मिथ्यावादाचं बोलणं हे विचारात घेतल्या जात नाही. संत वैचारिक बोलतात, संत मंथनातून बोलतात आणि संत विचारातून बोलतात. संतांनी समाजाला विचार दिला आणि संतांनी दिलेला विचार समाजामध्ये एवढा रुजला की त्याची पालमुळं घट्ट झाल्यानंतर आज समाजामध्ये जी काही यथोचित व्यवस्था जमून आहे किंवा आज जे काही स्थैर्य आपण पाहतोय समाजामध्ये टिकून असलेलं, हे सगळे संतांचे उपकार आहे. संतांनी विचार मांडला समाजासमोर आणि आजच्या अभंगामध्ये एक विचार सांगितला. सज्जनो, मानवी जीवन जगत असताना जीवन रूपी नदीचं पहिलं तट जर जन्म असेल तर जीवन रूपी नदीचं शेवटचं तट हे मृत्यू आहे. जीवन रूपी नदीचं पहिलं टोक जर जन्म असेल तर जीवन रूपी नदीचं शेवटचं टोक हे मरण आहे. म्हणजे जन्म ही जर माणसाच्या जीवनातली पहिली प्रथम अवस्था असेल तर मृत्यू ही माणसाच्या जीवनातली टोकाची भूमिका आहे. आणि पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो, ती अपरिहार्यता आहे. अपरिहार्य याला म्हणतात की इच्छा असली तरी स्वीकारावं लागतंय जे ते, आणि इच्छा नसली तरी स्वीकारावं लागतंय जे ते. जन्माला आला आणि माणूस मेलाच नाही असं कधी होत नाही. हे आपण ऐकत आलोय. बऱ्याच अंत्यविधीमध्ये, भाषणामध्ये बोलत असताना आपण हे सगळं बोलत असतो. ज्याचा जन्म झाला त्याला मरायचंय, मरण काय आपल्या हातात आहे का, ते देवाच्या हातात आहे, हे आपण युगानुयुग ऐकत आलो. पण मरण म्हणजे आहे तरी नेमकं काय? ज्ञानोबारायला विचारात. ज्ञानोबाराय एका सुंदर ओवीमध्ये त्याची व्याख्या करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे. एखादा शरीरावरचा जुना झालेला कपडा जसा शरीराला जुना वाटायला लागल्यानंतर माणसाला तो हवा हवासा वाटत नाही, तो त्याला बदलण्याच्या भानगडीत पडतो आणि प्रसंगी अवधानाने बदलूनही टाकतो. तसं शरीर जुनं झालं की आत्म्याला त्यात राहावंसं वाटत नाही, म्हणजे तो त्या शरीराला त्यागतो. आणि आत्म्यानं शरीराला त्यागायची जी क्रिया आहे या क्रियेला मृत्यू असे म्हणतात. इतकी सोपी व्याख्या आहे. विठ्ठल मरण शब्दाची व्याख्या एवढीच आहे की आत्म्याला शरीर बदलण्याची क्रिया म्हणजे मरण. आलं महाराज लक्षात? ते आलंच पाहिजे का? त्याला स्वीकारलंच पाहिजे का? हो, स्वीकारलं पाहिजे का? देवानं घटना निर्माण केली. सगळं जग घटनेवर चालतं महाराज. घटना हा शब्द मुळातच आपल्या शास्त्र परंपरेने दिलेला आहे आणि तो फार प्राचीन आहे. हे सगळं जग भगवंताच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या घटनेवर चालतं. उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. जन्म आहे, पालन पोषण आहे आणि मृत्यू आहे. जिथे जन्म शब्द लागतो तिथं मृत्यू शब्द तयार करावा लागत नाही. जिथे सुख हा शब्द लागतो तिथं दुःख हा शब्द उभा करावा लागत नाही. जिथं दिवस हा शब्द उभा राहतो तिथं रात्र वेगळी म्हणावी लागत नाही. जिथं एकीकडे एका बाजूने एखादा शब्द स्वतंत्र उभा राहत असेल तर त्या शब्दाला पर्यायानं त्याच्या विरोधामध्ये दुसरा शब्द हा उभा राहत असतो. तसं जिथं जन्म लागतो तिथं मृत्यू लागतो. स्वामी, का मृत्यू? मग त्याचंही कारण सांगितलं. हे नाशजात स्वभावे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे जे मृत्यू जात आहे ना याचा स्वभावच नाशाचा आहे मुळात. मग नाशाचा स्वभाव काय? पुन्हा ज्ञानोबाराय त्याची व्याख्या करतात. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. एखाद्या घड्याळाचा काटा अखंड अव्याहतपणानं जसा सारखा फिरत राहावा
तसं जन्म मृत्यूचं चक्र काल चालू होतं, आज चालू आहे आणि उद्या सुद्धा चालू राहणार आहे. उपजेते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मी पुन्हा मुद्द्यावर येतो. याला नाशाला नेण्याची गरज काय, हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. थोडा आपण एक एक कडी सोडू. जर हे नाशवंत आहे मान्य करू, मरण मान्य करू, मेलं पाहिजे, देवाची घटना आहे, घटनेला मानत नाही, अशी कोणाची टाप आहे जगामध्ये की जो देवाच्या घटनेला मानणार नाही? ठीक आहे, देवाच्या घटनेला मरणाला मान्य करू, शरीर नाशवान आहे ते मान्य करू, पण हे नाश का पावलं पाहिजे ते सांगा महाराज. कशासाठी नाश पावायचा आहे? मग त्याचं उत्तर आहे, देह हा पाचाचा आणि लावू सणा, देह हा पाचाचा आणि लावू सणा, देह हा पाचाचा आणि लावू सणा, देह हा पाचाचा आणि लावू सणा. अनिला उसना. ठीक आहे ना महाराज, राहू द्या, आता ते तेवढंच येईल, त्याला काही बदल होणार नाही. देह हा पाचाचा अनिला उसना. 5 जणांकडून देह उसना घेतला. शरीराचं प्राबल्य स्थापित करत असताना देवाने उसनवारी करून घेतलेले, तसा करार केलेला आहे. या शरीराला घडवत असताना याच्यामध्ये पृथ्वी आहे, याच्यामध्ये जल आहे, याच्यामध्ये अग्नी आहे, याच्यामध्ये वायू आहे आणि याच्यामध्ये आकाश आहे. हे 5 जणांकडून उष्ण घेतलं आणि उष्ण घेऊन सुंदर आणि सटीक देह तयार केला. पण ऐका ना, उष्ण कशाला म्हणतात? ज्याच्याकडून ज्यावेळी घेतलं, वेळ आल्यानंतर त्याचं त्याला परत देणं, याला उष्ण असं म्हणतात. घेणं देणंच नाही, त्याला बुडवणं असं म्हणतात. विठ्ठल बऱ्याच लोकांना घ्यायचं कळतं, द्यायचं कळत नाही. इथेही आपल्याला द्यावंसं वाटत नाही, पण काळाची सत्ता देवानी देहावर लावून दिलेली असल्यामुळं तो घेतल्याशिवाय राहत नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? वर्चस्व प्रस्थापित केलेले देवानी कोणावर तरी कोणाचं. हे सगळं जग आधिपत्याखाली चालतं. हे साखळीच आहे. माईकवर वायरचं आधिपत्य, वायरवर एम्प्लिफायरचं आधिपत्य, एम्प्लिफायरवर मिक्सरचं आधिपत्य, मिक्सरवर लाईटचं आधिपत्य, लाईटवर तिचा निर्मिती स्त्रोत जो आहे त्याचा आधिपत्य आहे, आणि त्याच्यावर ते ज्याच्यापासून निर्माण होतं त्याचं आधिपत्य. हे सगळं जग आधिपत्याखाली चालतं. तसं देहावर काळाचं आधिपत्य, आणि या देहावर काळाचं आधिपत्य असल्यामुळं भगवंतानी काळाच्या ताब्यामध्ये हे दिलेलं आहे की बाबा तुझा करार संपला की तुझं काम तू निमूटपणाने करायचं. ही उसनवारी केलेली आहे ना, ज्याचं त्याला परत देण्यासाठी. अधम शरीरा असं तुलसीदासांनी वर्णन केलं. हे अधम शरीर आहे, नासकं आहे, कुचकं आहे, सडकं आहे, याला फार काही मूल्य नाही. याचा जर विचार केला, याचं व्हॅल्युएशन काही फार मोठं नाही आहे. ज्या दिवशी याचा वेळ विहित काळ समाप्त होईल, संपुष्टात येईल, त्या दिवशी काळाने आपलं काम करायचं आणि काळाने आत्म्याला याच्यातून घेऊन जायचं. हे गणित ठरलेलं आहे. मग ज्या दिवशी आमची वेळ येते, ज्या दिवशी आमची आयुष्य मर्यादा संपते, त्या दिवशी काळ असतो आणि प्रत्येकाला त्या गोष्टीचा सामोरा करावा लागतो. या गोष्टीला मरण असे म्हणतात. आज मातोश्री निघून गेल्या, आपण मुक्कामी आहोत असं नाही. खाली बसलेले माणसं नीट ऐका, आपण मुक्कामी आहोत असं नाही, म्हणजे उभ्या सहित, माझ्या सहित. ज्ञानोबाराय म्हणतात, यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सुद्धा पाहुणे येतो. पाहुणे कोणाला म्हणतात? ज्याला ज्या ठिकाणी गेल्यानंतर मुक्कामी कायमचं थांबता येत नाही तो पाहुणा. मग आपण यमाचे पाहुणे आहेत, आपला मुक्काम कायमचा पडणार नाहीये.
2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, ज्याची जशी व्हॅलिडिटी असेल, ज्याची जशी आयुष्य मर्यादा असेल, ती आयुष्य मर्यादा संपुष्टात आली की आपला पाहुणचार संपणार आहे आणि आपल्याला निघून जावं लागणार आहे. आता वाक्य नीट ऐका, वाक्य नीट ऐका. अरविंदराव घ्या खाली बसून तुम्ही. मग महाराज या कालकथनाच्या घटनेप्रमाणे एक दिवस आपल्या समोर मृत्यू उभा राहणार. तुम्ही म्हणाल महाराज येणार आहे तर येऊ द्या. मग तसं नाही, मृत्यू आला पाहिजे, पण मृत्यूवर विजय प्राप्त करून मृत्युंजय होऊन माणूस गेला पाहिजे, तर ते त्याच्या जीवनाला अर्थ आहे. नाही तर जन्माला येणारे येत राहणारे, जाणारे जात राहणारे. महाराज म्हणतात नाही तरी काय थोडी श्वान सुगरे बापुडी. नाही तर जन्माला कुत्री, मांजरी, उंदरी, डुकर सुद्धा येतात पुन्हा पुन्हा जातात. ते काल चालू होतं, आज चालू आहे, उद्या चालू राहणार आहे. माणसानी कोणाच्या घरी कोणत्या अवस्थेत कशा व्यवस्थेमध्ये जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात जरी नसलं तरी मानवी जीवन जगत असताना त्याला आपलं कर्तृत्व उभं करता येतं, त्याला आपली एक विशिष्ट उंची निर्माण करता येते, त्याला एक आपलं वेगळं वलय निर्माण करता येतं आणि ते निर्माण करत असताना त्याचा मृत्यू त्याला अपेक्षित तसा घडून आणता येतो. तुम्हाला मृत्यू काय अपेक्षित घडवायचा आहे? जसं संध्याकाळी पडल्या अंथरुणाला पाठ लावल्या माणसाला निवांत झोप येण्यासाठी दिवसभर स्वतःशी प्रामाणिक असावं लागतं. गणित आहे त्याचं. पडल्या कोणत्या माणसाला झोप येईल अंथरुणावर, किंवा अंथरुणावर पडला आणि डोळे लागले? कोणत्या माणसाला? जो दिवसभर स्वतःशी प्रामाणिक आहे त्याला. जो दिवसभर स्वतःशी प्रामाणिक नाही त्याला अंथरुणावर पडल्या त्याचा डोळा लागत नाही, कारण त्यानं केलेला दिवसभराचा उद्योग हा सारखा त्याला सतावत असतो. जसं पडल्या अंथरुणावर झोप येण्यासाठी माणूस दिवसभर प्रामाणिक असावा, तसा माणसाचा शेवट गोड होण्यासाठी माणसाचं आयुष्य इतकं उच्च कोटीचं असावं, तेवढ्या उंचीचं असावं. आणि ते आयुष्य जगण्याची शिकवण संत आम्हाला देतात. कसं मरावं माणसानी, कसं जगावं माणसानी, हे संत शिकवतात महाराज. हा जन्मल्याचे ते फळ, महाराजाचं प्रमाण घ्या. अंगी लागोनी दे मळ. असं निरपेक्ष जगावं माणसानी. हे आयुष्य जगत असताना आपल्याच्याने कोणाला दुःख होणार नाही. ते हिंदीतलं भजन आहे. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, सदा ना रहा है जमाना किसी. अरे बाबा, आयुष्य जगवत असताना कधी कोणाचा अंतःकरण दुखू नको. आएगा बुलावा तो जाना पडेगा. ज्या दिवशी निरोप येईल ना त्या दिवशी जावं लागेल. सर तुझको आखिर झुकाना पड़ेगा, वहां ना चलेगा बहाना किसी का, सदा ना रहा है जमाना किसी का, सदा ना रहा है जमाना किसी का. सांगा बरं, काळ बोलवायला आला, यम बोलवायला आला आणि एखादा म्हणलं नाही मला थोडं थांबू द्या, 2-4 दिवसांनी पुतण्यास लग्न आहे, जरा लग्न गिग्न उरकू द्या मग मला न्या. कारण तिथं वशिला चालत नाही. आणि मी नेहमी सांगत असतो, मरणाच्या दरवाजामध्ये रिश्वतही चालत नाही, वशिलाही चालत नाही. लावण्याचा प्रयत्न झाला नाही आमदार साहेब असं नाही. याच्या अगोदर 1000 वेळेस मरणाच्या दरवाजात वशिला लावण्याचे प्रयत्न झाले. एक दृष्टांत सांगून देतो, तुम्ही ऐकला असेल. भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताचा पार्षद म्हणून गरुडाचं फार मोठं काम आहे. देवाच्या दर्शनाला जायचं तर पहिलं गरुडाचे पाय धरावे लागतात. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुडाला विनंती करावी लागते की देवाचं दर्शन करायचंय बाबा, देवाला आमच्यापर्यंत घेऊन ये, कारण तो देवाचा वाहक आहे. आणि हा गरुड एक दिवस विचार करतोय आमदार साहेब की आपण भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताचा वाहक म्हणून काम करतोय, म्हणजे देवाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेण्याची जबाबदारी आपली. आणि मग गरुड सगळं चित्र पाहत होता की हजारो उपेक्षित पीडित लोक देवाच्या दरबारामध्ये येतात, आपलं घराणं मांडतात आणि देवाच्या माध्यमातून आपलं काम करून निघून जातात. देव म्हणजे जनप्रतिनिधी. आपुलाले सांगा सुख दुःख, हे महाराजांचं प्रमाणच आहे. जगाने यावं, देवाच्या पुढे दुःख मांडावे आणि देवानी जगाचं दुःख निराकरण करावं, एवढंच देवाचं काम. हे संतांनी ठणकावून सांगितलेलं आहे देवाला. हे तू लक्षात ठेव, तुझं काम नीट करत जातो. अगदी नामदेव महाराज एकदा बोलले, समजा मी विनोदानं सांगत असतो कीर्तनात. एकदा पंढरपूरच्या मंदिरामध्ये पांडुरंग परमात्मा विटेवर कटेवर हात ठेवून उभा होता आणि लोकांची दर्शनाची रीक चालू होती. नामदेव महाराज फिरत फिरत मंदिरामध्ये आले. नामदेव महाराजांनी ते सगळं चित्र पाहिलं. लोक दर्शनाला यायचे, देव आपला उभा तर उभाच, कुणाला आशीर्वाद देणं नाही, काही नाही.
तो आपला सारखा कमरेवर हात ठेवून नुसतं बघायचा, लोक निघून जायचे. नामदेव महाराज आले, म्हणले देवा एवढ्या मोठ्या पदावर बसला, एवढा मोठा अधिकारी झाला तू, जगाची सत्ता तुझ्या हातात आहे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुला काही कळतं की नाही, डोकं की काय की नाही. तुम्ही म्हणाल महाराज काय बोलून राहिलो, संतांचा अधिकार आहे तो. वेळ प्रसंगी देवाच्या विरोधात जाण्याची ताकद संतांनी ठेवली आणि संत देवाच्या विरोधात बोलले सुद्धा. आपण नाही बोलू, आपला अधिकार नाही ना तो. जनाबाई तर लई इचकट शिव्या देते साहेब देवाला. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रान रंडकी झाली. जनाबाई म्हणते तुझी रान रंडकी झाली, जन्म सावित्रीत सुनार आली. रान रंडकी झाली शब्दाचा अर्थ काय माहिती का? विठोबाची रान रंडकी झाली. विठोबाची रान म्हणजे बायको, आणि बायको म्हणजे रुक्मिणी, ती रंडकी झाली म्हणजे विठ्ठल मेला. जनाबाई देवाला शिव्या देते, अधिकार आहे तिचा तो. तसं नामदेव महाराज देवाच्या पुढे उभं राहून देवाला, तुला काही कळतं की नाही म्हणे, काय एवढे लोक दर्शनाला येऊन राहिले, तू नुसतं उभाच आहे म्हणे, एकाचाही उद्धार नाही करून राहिला. म्हणले नामदेवा ते वाटतं तेवढं सोपं नसतं. तुम्हाला वाटतं बा आता आहे हातात सत्ता तर फायली दनादन मंजूर केल्या पाहिजे, पण काय तांत्रिक अडचणी ते तुला कसं कळलं नामदेवा. आता आपल्यालाही वाटतं, प्रत्येकाला अपेक्षा आहे महाराज की आमदार साहेबाकडे गेल्यावर आपलं काम झालंच पाहिजे, ते करतातच. पण ते करत असताना संविधानिक अडचणी काय ते आपण नाही सांगू शकत. त्याची मला चांगली प्रचिती आली. आदरणीय साहेब ज्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत आणि ज्यांच्यावर साहेबांचं नितांत प्रेम आहे, ते भारत सरकारचे केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा. खरंच किती कठीण असतं ते साहेब. आम्ही द्वारकेला गेलो होतो आणि आपल्याकडचे जवळपास 240-250च्या वरती भाविक होतो आणि ओखापुरी गाडीचं रिझर्वेशन होतं सगळ्यांचं. माझी कथा होती स्वामीनारायण आश्रमाला आणि पूर्व किनारपट्टीला वादळ आलं. वादळ आल्यानंतर पूर्व किनारपट्टीच्या वादळामुळं भारतातल्या काही प्रमुख रेल्वे गाड्या रद्द झाल्या, त्याच्यात एक आमची होती. रेल्वे गाडी रद्द झाल्यानंतर एवढी लोक सुखरूप पुन्हा महाराष्ट्रात द्वारकेतून गुजरातमधून कसे आणायचे असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि माझे एक मित्र आहेत, सन्मित्र गजाननजी दादा महाराज वरसाडेकर. आम्ही दोघांनी चर्चा केली. एक जण म्हणला आपले साहेब रेल्वे मंत्री, लावा फोन. अरे मी म्हणलं रेल्वे का रिक्षा आहे का? रिक्षा आहे का ती? किंवा फोन लावला म्हणजे लगेच यायला. पण आमचा संदेश आम्ही आदरणीय दादांपर्यंत पोहोचवला. आपल्या माणसाची किंमत कळत असते महाराज माणसाला कठीण प्रसंगामध्ये. 4थ्या मिनिटाला आदरणीय दादांचा दिल्लीतून फोन आला, स्वामीजी 240 लोकांसाठी खडून लिहून ठेवलं होतं रेल्वेवर, ओखा ते भुसावळ, फक्त 240 लोकांना सोडायला तिथून इथपर्यंत रेल्वे आली. अर्थात ती रेल्वे पाठवण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं असेल हे त्यांना माहिती. एवढं सोपं नव्हतं, कारण आम्हाला रेल्वे झोनल मंडळ सांगत होतं की रेल रद्द हो गई तो रद्द हो गई, वो वापस चलेगी नाही. एकदा निर्णय घेतला तो घेतला. वाटतं आपल्याला ते तेवढं सोपं नसतं. आणि म्हणून मला आमच्या आमदार महोदयांनी, आदरणीय आमदार संतोष भाऊ दानवेंनी आता एक सभागृह दिला भक्त निवासासाठी. त्यांनी सभागृह दिला, त्यांचं ते सगळं कंप्लीट केलं, पण आमचेच कागदपत्र तयार करता करता माझ्या नाकात दम आला. परेशान आहे. आमचे सरपंच साहेब त्यांनी सहकार्य केलं म्हणून ते सगळं लागलं. वाटतं आपल्याला ते एवढं सोपं आहे, पण ते तेवढं सोपं नसतं. तसं ऐका ना जरा, नामदेव महाराज देवाला म्हणतात, काय रे देवा, कर ना सया पटपटन, कर ना फायली मंजूर. म्हणे झालं काय? अरे एवढे लोक दर्शनाला येतात आणि तू उद्धार करत नाही. देव म्हणले नामदेवा एक काम करा, तुम्ही जरा क्षमतेपेक्षा जास्त बोलून राहिले, तुम्हाला जरा जास्तच कॉन्फिडन्स दिसून राहिला. एक काम करा म्हणे, मी चक्कर मारून येतो चंद्रभागेच्या वाळवंटातून, तुम्ही काही वेळापुरता माझा पदभार स्वीकारा, मी जाऊन येतो. आणि देव गेले चंद्रभागेच्या वाळवंटात चक्कर मारायला, आणि देवाच्या जागेवर उभे राहिले नामदेव महाराज. लोकांच्या दृष्टिकोनातून आता नामदेव महाराज उभे नाहीत, लोकांच्या दृष्टिकोनातून देवच उभा आहे, पण देवाच्या जागेवर देव नाही, नामदेव आहेत. आणि झाली दर्शन रांग चालू. आगे बढो, चला पुढं, गरुड खांबाला हात लावू नका, सॅनिटायझर घ्या, चला पुढं. चली लाईन लागली पुढं. आणि मग ते दर्शनाला जेव्हा पुढं भाविक यायला लागले तेव्हा गंमत अशी झाली, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक विशेष सुविधा आहे, कारण पायावर डोकं ठेवून दर्शन भेटतं. भक्त मध्ये आला आणि त्यांनी पायावर डोकं ठेवलं की नामदेव महाराजाच्या पुढं ज्यांनी दर्शन घेतलं त्याच्या आयुष्याचं सगळं गणित, हिस्ट्री असं डिस्प्ले दिसायचा. म्हणजे लोकाच्या बांधाऱ्यानं ढोरं चारेल, म्हणजे मंदिराचं सभागृहाचं बांधकाम चालू असलं गज चोरून नेल, म्हणजे स्वयंपाक करायला इटा नेतो म्हणून इटा दाबेल 200-400, असं सगळं आयुष्यभराचं कुटाणा दिसायचा.
एवढंच होत नव्हतं तर त्याचं जे पाप होतं केलेलं त्याने पायावर डोकं ठेवून झालं की ते पाप उठायचं आणि नामदेव महाराजाच्या डोक्यावर येऊन बसायचं. असे 4-5 अट्टल पापी आले, अट्टल म्हणजे निब्बर. नामदेव महाराजाला घाम आला बा. देव 10 मिनिटाचं म्हणून गेला, 2 तास झाले परतच नाही आला. नामदेव महाराज वाट पाहून राहिले, केव्हा येतो देव. 2 तासांनी देव आला तेव्हा नामदेव महाराजांचं अंग असं घामानं भरलं होतं. मग देवाने प्रश्न विचारला, नामदेवा किती भाविकाचा उद्धार केला. नामदेव महाराज म्हणले, देवा उद्धार, अरे तू देवळात घेतो तिथलंय मोठेपण येतो, तू निदान मधी तरी येऊ देतो. माझ्या मनात जर आला असतं तर मी मध्ये सुद्धा घेतलं नसतं यांना. म्हणजे वाटतं तेवढं सोपं आपल्याला. तसं गरुडाला वाटलं बा एवढ्या लोकांच्या फायली आपल्या डोळ्या देखत मंजूर होतात आणि आपण लोकांचंच काम करू राहिलो, आपलं काम काही केलं पाहिजे ना. असं तळं राखणारा तळं राखतो पण त्याला त्याचा फायदा काय म्हणून गरुडानं डोकं लावलं, आपला काहीतरी फायदा करून घेऊ. काय फायदा करायचा. मग गरुड म्हटला, माझी आई मला मरून द्यायची नाही. गरुडाचं गरुडाच्या आईवर प्रेम होतं. तू म्हणाला आमचं नाही का आमच्या आईवर. ज्ञानोबारायच्या भाषेत बोलू का. ज्ञानोबाराय म्हणतात, तुमचंही प्रेम आहे ना आमचंही प्रेम आहे आपल्या आईवर. पण किती पहिली बाळदशी बाळकाई बाहे चित्तिसे मग ते सरे स्त्री मासे फुलोनी ठाके. जोपर्यंत तो बाल्य दशेला आहे तोपर्यंत त्याचं आईवर प्रेम आहे. एकदा लग्न लागलं आणि बाई घरी आली महाराज की आईवरचं प्रेम त्याचं संपुष्टात आहे. गरुड निर्मळ प्रेम करत होता आपल्या आईवर. गरुडाने विचार केला, माझी आई जर माझ्या डोळ्या देखत मेली तर मला किती वेदना होतील. मग मला माझी आई अमर करायची. मग त्यांनी काय केलं, देवाकडे अपील नाही केलं. त्यांनी त्याच्या अधिकाराचा फायदा घ्यायचा ठरवला. तो म्हणला देवाला सांगितलं आणि देव म्हणतील जमणार नाही आमकं नाही. मग तो सरळ गेला यम धर्माकडे, यम लोकामध्ये. आता गरुडच आले म्हणल्यावर देवाचे वाहन ते काय सगळं सिस्टम अपडेट झालं साहेब. लगेच यम धर्माने सांगितलं, या 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 बसा, मालक काय काम आहे. काही निरोप आहे का देवाचा, काही जी आर आहे का केंद्र सरकारचं. त्यांनी सांगितलं नाही, जी आर गी आर काही नाही, थोडंसं काम होतं तुमच्याकडे आलो. काय काम आहे. देवीदास दादा गरुडाने काम सांगितलं. गरुड म्हणला, माणसं कोणत्या दप्तरात पाहून मारित असतो. म्हणजे कोणाला किती वाजून किती मिनिटाला कोणत्या निमित्तानं कोणत्या जागेवर उचलायचं याचं रेकॉर्ड आहे का नाही तुझ्याकडं. मग म्हणलं ते तर रेकॉर्ड आहे आपल्याकडं, मला जरा दाखवतो का 2 मिनिटं. नाही म्हणलं ते यमधर्म. का नाही म्हणलं. म्हणलं तुम्ही खासदार आहात का. म्हणे नाही. म्हणे आमदार. म्हणे नाही. संसदीय कार्यमंत्री. म्हणे नाही. म्हणे राज्यसभा लोकसभा विधानसभा. म्हणे काहीच नाही. मग तुम्हाला दाखवता येणार नाही का. सदरील सर्व अहवाल संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधीन आहे, म्हणजे गोपनीय. आणि आमच्या सिस्टम शिवाय हा कोणाला उघडून पाहता येत नाही. त्यामुळे तुला दाखवता येणार नाही. बाकीचे माईक बंद करून ठेवा, नाही दाखवता येणार तुला. गरुडाने सांगितलं, यम धर्मा कुणाच्या समोर बोलतोय, तुला भान तरी आहे का. देवाचा पार्षद आहे मी. तक्रार केली उद्या तुझ्या नावाची तर पद खाली होईल तुझं. यम धर्म म्हणला, हे बी तितकंच खरंय. देवाच्या एवढ्या जवळ माणूस आहे, उद्या आपली तक्रार झाली पंचायती व्हायच्या. यम धर्माने सांगितलं, हे बा म्हण मालक तुम्हालाच सांगतो, फक्त उद्या दुसरा पाठवू नका तुमच्या आडकी. मी केलं तर मग जाऊन ये म्हणून. त्यांनी उघडलं बरं रेकॉर्ड. काय बघायचं सांगा. सांग माझी आई कधी मरणार आहे. आणि रेकॉर्ड उघडलं. मग कळलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता गरुडाच्या आईचा मृत्यू लिहिलेला आहे. संध्या समयाला गरुडाचं हृदय धडधडलं. दप्तर बंद केलं आणि गरुड घरी आला. आणि घरी आल्यानंतर आईच्या पुढे उभं राहून कारुण्य दृष्टीनं आईकडे बघितलं, डोळ्यामध्ये पाणी आणलं. आणि गरुड आईला म्हणतो, आई आई तुला एक गोष्ट सांगायची ग. गरुडाची आई म्हणली, काय झालं बेटा. आई तुला आज अशी गोष्ट सांगणार आहे ग. थोडं मागं जाऊन सांगा बरं बोलणाऱ्यांना हळू बोला म्हणून. आई
अशी गोष्ट सांगणार आहे, तुला जरा छातीवर दगड ठेवावा लागणार आहे, तुला जरा मन कठोर काढावं लागणार आहे, थोडासा धाडसी निर्णय घ्यावा लागणार आहे. स्वामीजी, गरुडाची आई म्हणते, गरुडा झालं काय ते तर सांग. आई तुला धक्का तर नाही पोहोचणार. अरे शुराची माय होती ती. इस देश की उज्जवल परंपरा रही है कि यहाँ माताएं अपने शूर पुत्र को जन्म देती है, मृत्यू से घबराती नहीं है. या देशाची उज्जवल परंपरा आहे. मरणाला कोण घाबरतं इथं? ऐका, गरुडाची आई म्हणते, अरे काय झालंय ते मोकळ्या मनाने सांग, काय तुझ्या मनामध्ये? आई, मी तुला एक बातमी देणार आहे. बातमी देणार आहे? बोल ना मग. आई, तुला धक्का तर नाही पोहोचणार ना? आनंदाची आणि दुःखाची बातमी दोन्ही पचवण्यासाठी काळीज लय मोठं लागत असतं. आनंद पचवायला काळीज मोठं लागतं, नाही तर कधी कधी आनंदही पचवता येत नाही. भाजीपाला विकणाऱ्या म्हातारीला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. ज्याच्याकडे तिकीट होतं तो म्हणलं, बा म्हातारी लॉटरी तर लागली, पण जाऊन सांगितल्यावर म्हातारी गचकीन ना आनंदानं. मग त्यानं मायासारखा एक जण धरला, म्हणला, बाबा तुम्हाला 2000 रुपये देतो, पण या म्हातारीला 1 कोटीची लॉटरी लागली, तिकीट घ्या, तिला जाऊन सांगा, फक्त असं सांगा की म्हातारीला धक्का नाही पोहोचला पाहिजे. तो म्हणला काही हरकत नाही. गेलं ते गतीनं. काय चाललं? म्हातारी म्हणे मजेत. लॉटरी तिकीट फाडीत असता का? म्हातारी म्हणे फाडलं होतं मागच्या महिन्यात 15 रुपयाचं. मग तुम्हाला जर कोटीभर रुपयाची लॉटरी लागली तर? म्हातारी म्हणे आपल्याला कशाची लॉटरी लागती? नाही लागली तर? अरे लागतच नाही म्हणे, तर लागली तर काय? नाही समजा लागलीच तर? म्हातारी म्हणे मग कोटीची लागल्यावर मला काय करायची? कोटी 10-5 हजार मीठ होईल, बाकी तुला देईन. त्यालाच झटका आला आणि मेलं दे. आई बघ बरं, तुला सांगतो मी, सांग पटकन गरुडा. आई, उद्या संध्याकाळी संध्या समयाला तुझं मरण लिहिलेलं आणि तू मरणार आहे. हे मरणार आहे का? मग कधीतरी जाणार आहे चन्मनी, त्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं? जाऊ दे. गरुडाची आई होती. अरे जिचं लेकरू भगवंताच्या दरबारात दिवस रात्र राहत होतं, त्याची माय होती महाराज. तिला काय घम पस्तावा त्याचा. आई मला मरू द्यायचं नाही म्हणे. तुला काय करणार आहेस तू? मी तुला हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये अशा गुहेमध्ये घेऊन जाणार आहे, किडी मुंगी कृमी कीटक पशु पक्षी द्विपात चतुष्पात कोणतंही जनावर, सूर्याचा प्रकाश सुद्धा गुफेत पोहोचत नाही. यमाला काय, यमाच्या बापाला तू सापडणार नाही उचलून न्यायला. मलाच माहिती आहे फक्त ते गुह्यस्थान. नियम. म्हातारी उचलली, नेली व त्यांनी गुफेत. संध्याकाळी स्टँडर्ड टाइम प्रमाणे 6 वाजता समजा यमधर्म त्या म्हातारीला नेऊन उचलून नेणार होता. 5:45 यांनी म्हातारी खाली टेकवली, घाम पुसला आणि पुढं डोळे उघडून पाहिलं तर आवाक झाला. ज्याच्या भीतीनं, ज्या यमाच्या भीतीनं यानं त्याची आई त्या गुहेमध्ये नेऊन ठेवली होती, तो यम याच्या अगोदर तिथं जाऊन फराळाचं करीत होता. डबा खोलू, ते फराळाचं खात होतं. यांनी म्हातारी टेकली, त्यांनी जय हरी घातला. म्हणजे हरी आणली का? जाय म्हणे, आता मी नेतो. दृष्टांत संपला माझा. गरुडासारख्यानी मरणावर विजय प्राप्त करून आपल्या आईला मरणाच्या दाढ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. गरुड अयशस्वी झाला. रावण ते ब्रह्मदेवाला विचारतोय, सांगा म्हणे माझा मृत्यू कसा आहे? ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे असं नाही सांगता येत रे कोणाला बी. आता ते साहेबाला बी डोकं लावत असतील. आता जिल्हा परिषदचं हे पुढं सीझन लोक सांगा म्हणजे सर्कल कसं कसं तुटणार आहे. कसं नाही सांगता येत बाबा. नाही सांगितलं ते नाही जमत तसं. ते नाही म्हणे, सांगा नाही असं छोटस मला दुवा तर द्या, पॉइंट तर सांगा. त्यांनी माग काढला. आपल्याला माहिती असेल, त्यांनी माग काढला की राजा दशरथाच्या पोटी जन्माला येणारा कौसल्यासूत रघुनंदन श्रीराम माझा शत्रू, माझा काय ठरणार आहे, मला मारणारा ठरणार आहे. तुम्हाला माहिती असावं, त्या अध्यात्म रामायणामध्ये स्वामीजी ती कथा आली. राजा दशरथाच्या लग्नामध्ये रावणाने विघ्न केलं. दशरथजी नौका मार्गाने चालले होते, म्हणजे समुद्र मार्गाने चालले होते, नौकेत बसून, नदीच्या मार्गाने नौकेमध्ये बसून. यानं नौका पलथ्या केल्या. दशरथाला तिथं संपवण्याचा प्रयत्न केला. परिणामतः त्या नौकेच्या लाकडावर बसून दशरथ आणि सुमंत वाचले. ते दोघं जण वाचल्यानंतर ती पाण्याच्या मार्गाने ते लाकूड वाहत वाहत बेटावर गेलं. यानं कौसल्येला उचललं. कौसल्येला एका पेटाऱ्यामध्ये डांबलं. तिमिंगल नावाच्या माशाच्या तोंडामध्ये ती पेटारी दिली आणि सांगितलं हिला जतन कर. त्या माशीनं ती पेटारी बेटावर नेऊन ठेवली. त्याच बेटावर पुढं सुमंत आणि दशरथ गेले आणि तिथे त्या दोघांचं मिलन झालं वगैरे वगैरे. रावणासारख्याने सुद्धा
रामप्रभूचा जन्मच होऊ नये आणि आपण अमर राहावं याच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला. याच्याकरता नको ते प्रयत्न करून झाले, परंतु त्याला सुद्धा थांबता आलं नाही. सगळं जाऊ द्या, याचं सोडा त्याचं सोडा, प्रमाण माहिती आहे, आपण फक्त स्पर्श करू. उरो नाही आले अवतार. 125 वर्ष आपल्या अवताराच्या प्रमुख भूमिकेमध्ये या जगताच्या उत्थानासाठी सर्वतोपरी कार्य करणारे पूर्ण अवतार भगवान गोपालकृष्ण शेवटच्या टप्प्यामध्ये प्रभासपट्टण नावाच्या क्षेत्राला द्वारकेला, प्रभासपट्टण आपण ज्याला म्हणतो, बेरावल या ठिकाणी एका व्याधानं पायाला बाण मारल्याचं निमित्त करून घेते झाले आणि आपल्या अवताराला सोडते झाले, संपवते झाले. जर अवतार संपत असेल तर माणसाची काय विषाद आहे. आपण संपणार आहे, पण असं संपू नये की आपण गेल्यानंतर आपलं खाली शिल्लक काहीच राहू नये. महाराज म्हणतात आपण गेलो तरी आपली कीर्ती शिल्लक राहावी. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण संपावं सरावं पण माणसाची कीर्ती शिल्लक राहावी. आज मथुरामाय देहरूपाने निघून गेले आपल्या सर्वांमधून, पण कीर्ती सोडून गेले. कीर्ती कशामुळे शिल्लक राहत असते? माणसाचं जगणं जाज्वल्य असलं. सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आली ही माऊली. खरं सांगू का तुम्हाला, जगामध्ये असामान्य कार्य करणारे माणसं सामान्यच कुटुंबात जन्माला आलेले. तुम्ही बघा ना, इतिहास रेकॉर्ड आहे हा. ते काही परंपरेनं मोठे झालेले नाही. तुम्ही मोठे माणसं पहा महाराज, किंवा आता घरामध्ये त्यांच्या फार मोठा पिढीजात असा मोठा वारसा आहे आणि मग ते एवढ्या मोठ्या पदावर नाही नाही नाही. ज्यांनी अलौकिक काम केलं त्यांची भूमिका जर पाहिली, पूर्वपीठिका जर पाहिली, त्यांच्या जन्माचं गणित जर पाहिलं, त्यांच्या परिवाराचा वृत्तांत जर पाहिला, तर ते साधारण परिस्थितीतूनच आहे. आज भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेले माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील. आज राम मंदिरानंतर ज्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा आशेने पाहतो असे योगीजी असतील. हे दोन अभूतपूर्व माणसं भेटलेत महाराज आपल्याला. कधीही कुणाच्याकडनं न सुटणारे प्रश्न या व्यक्तिमत्वांनी कायमचे सोडून टाकले, कुर्प खणून काढले. जसं महाराज म्हणतात ना, आशा हे समूळ खणून काढावी. कसं आहे, वरून कापलं की पुन्हा उगतं, ते खणून काढलं, मूळ खंड निघले की पुन्हा उगत नसतं. मुळा सगट खणून काढलेत हे मुद्दे. मी नेहमी विनोदानं सांगत असतो कीर्तनात, साम दाम दंड भेद काय कोणत्या प्रकारचा वापर करायचा हे सगळं यांना चांगल्या प्रकारानं माहित. मोदीजींचा आणि योगीजींचा वसूल आहे. दोघं गणित असे आहेत. योगीजींचा वसूल आहे, सीधी उंगली से घी ना निकड़े तो उंगली टेढ़ी करो. कोणाचा वसूल आहे? योगीजींचा. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करो. आणि मोदीजींचा वसूल कसा आहे माहिती आहे? मोदीजींचं तसं नाही. योगीजी म्हणतात घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करो. मोदीजी म्हणतात नाही, डब्बा ही गरम करो. म्हणतात कुठं उंगली टेढ़ी करत बसतात, डब्बाच गरम करा, पगळतंय ते. अरे अद्भुत माणसं आहे. मथुरामाय सामान्य कुटुंबात जन्माला आले. आजचं कीर्तन कोण्या एका सामान्य जीवाचं वर्णन करण्यासाठी नसतं, तो चोंबडेपणा आपल्याला येत नाही. मी ज्या दिवशी मातोश्रीच्या अंत्यविधीला या मुकुंदवाडीच्या स्मशानामध्ये आलो, मातोश्रीच्या जाण्यानं खंत आहे अंतःकरणामध्ये. आई निघून गेल्या, त्या जाण्याची उणीव कधीच भरून निघणार नाही. कोणता मल्लम लावला म्हणजे कुचे परिवाराला आईच्या जाण्यानं जी जखम झाली ती बरी होणार आहे? कोणतं औषध वापरलं म्हणजे जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी भरून निघणार आहे? बिलकुल निघणार नाही. पण जनप्रतिनिधी म्हणून समाजात वावरणारा एक पुत्र जो आमदार म्हणून जीवन जगतोय आणि तो वारकरी आहे,
याचा मला प्रचंड आदर वाटला आणि स्वाभिमान वाटला. लोक कारण सांगते तो हा पण म्हणा सरपंच माळ घाला ना. अरे नाही हो, लोकात राहावं लागतं राव मला. लोकात राहावं लागतं म्हणजे लोक काय तोंडात कोंबतेत का तुझ्या? येते तुमच्या लक्षात? आणि जीवन जगायचंच असलं आणि ध्येय जर माणसाची चांगली असली आणि विचार शुद्ध आणि सात्विक जर असले तर माणसाला माणसाच्या मनासारखं आणि धर्मसापेक्ष जीवन जगता येतं. याचं जिवंत उदाहरण आमदार नारायण कुचे साहेब आहेत. आणि ही या माईची कमाई आहे महाराज. काय पैसा कोणाजवळ नाही जगात, पैसा लय झाला गोदे बाबा. आणि आपल्याला कीर्तनकार मंडळीला तर पैसा काही विशेष वाटत नाही, गौण वाटतो. कारण आपण पैशावाले माणसं दररोज पाहतो. पैसा महत्वाचा नाही. पैसा माणसाने कमवूनही माणसाच्या जीवनामध्ये जर समाधान प्राप्त होत नसेल आणि आपण केल्याचं मला असं वाटतं काही विहित सार्थकता त्याला वाटत नसेल त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच तंद्रीमध्ये आणि तीच खंत मनामध्ये ठेवून जर तो उतार आयुष्यामध्ये जीवन जगून आपला देह संपवत असेल तर त्या मरणालाही काय करता? सांगा बरं, मथुरा माईच्या जीवनामध्ये काय कमी राहिलं? आपले दोनही मुलं मातब्बर कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक कमवून एका विशिष्ट उंचीला गेले. ते करत असताना आपल्या लेकरांनी आपली सेवा शुश्रूषा करावी आणि आपल्या प्राबल्याला मानावं, आपल्या अस्तित्वाला मान्य करावं, ही प्रत्येक आईची इच्छा आहे जगातल्या. आज पोरं अस्तित्वाला मान्य करताना दिसून येत नाही. आज गणित वेगळं झालं. साली सासवा आवडती आणि बहीण भावा तोंडी माती, असं महाराजांचं प्रमाण आहे. ऐका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पितयास काम. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. बाप काय उपेक्षित राहिला? बाप लहानपणापासून प्रत्येकाच्या डोक्यात असलेला बाप तापट, व्यसनी, मारझोड करणारा. त्याचं गणित कसं आहे माहिती आहे का? पोरं म्हातारीकडनं ऐकत नसले की म्हातारी नवऱ्याला सांगते बायको, पोरं ऐकत नाही, धावावर यायच्यावर दर्शक. म्हणजे त्याला धावालाच ठेवले, फक्त दुसरं काहीच नाही. त्यांनी धावाय. आणि ही धावण्याची वृत्ती, ही धावण्याची पद्धत त्याची म्हातारपणापर्यंत संपत नाही. म्हातारं जर झाली कोपऱ्यात बसलं आणि पोरं धिंगाणला घालायला लागले ना तरी सुनबाई म्हणती, गोदे बाबा पोरं धिंगाणा घालू रे, कोपऱ्यात भोकाडी आहे. ते घरातलं म्हातारं कोपऱ्यात बसलेलं आणि त्याला नाव सांगते भोकाडी आहे. आणि मग ते पोरं पुन्हा गप राहत नसले की परत ती म्हणते, मामाजी पोरं दांगोड करायला लागले, जरा पोरायला धावा, जरा धावा. कोपऱ्यातून पोरायला म्हणते, खाऊ का खाऊ का. आता काय खातो? खायला ठुलं काय तू ते सांग ना. एकादशी, चतुर्थी, प्रदोष, सोमवार काहीच पाहिलं नाही तू. असे दलिद्री मेले तरी पश्चाताप होत नाही मला. येते का तुमच्या लक्षात? ज्यांना धर्म कळत नाही ते निधर्मी गेले काय आणि राहिले काय? ज्यांच्यामुळं समाजाला काहीतरी चांगलं भेटतं, समाजाचं काहीतरी चांगलं होतं, समाज चांगल्या रीतीनं काहीतरी वेगळं त्यांच्याकडे पाहून आनंदित होतो, प्रफुल्लित होतो, अशी माणसं गेली ते तुळतुळ लागतात. आज या माऊलीनं ही प्रॉपर्टी कमवली. आयुष्यभर आपलं जीवन जगत असताना आपल्या पतीच्या निधनानंतर घराला सांभाळणं फार मोठं कठीण असतं महाराज. घरातला ज्या दिवशी नवरा जातो ना त्या दिवशी त्या पोरांचा बाप जातो. आणि ज्या पोरांचा बाप जातो ना, हरी आई घराचा तो पाया, माफ करा, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. बाप घराचा पाया असतो. मी नेहमी सांगत असतो, मला घरातला बाप निघून गेल्यानंतर घर कोसळायला वेळ लागत नाही. त्या घराला स्थैर्य देण्याचं काम त्या घरातली माऊली करत असते. मंदिराचा कळस अख्ख्या गावाला दिसतो कारण तो सनसनीत सोनसाळ्यासारखा झळकतो लांबून. पण त्या मंदिरावरच्या कळसाला आपल्या जागेवर स्थिरता प्रदान करण्यासाठी त्या मंदिराच्या पायात घातलेली दगड फार कामाची असतात. ती दगड जर व्यवस्थित उभी राहिली नाही ना तर मंदिराचा कळस खाली यायला वेळ लागणार नाही. तो दगड म्हणजे घरातला बाप असतो, ज्याने आपल्या घराचा पाया समृद्धतेनं नटवलेला असतो. बाप घराचा तो पाया, कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत.
तो पाया खाचला, नवरा गेला घरातला, पिलावळ घरामध्ये लेकरं बाळ आहेत, त्यांना सांभाळायचं कसं? मग ती जबाबदारी मायेला स्वीकारावी लागते. या माऊलीनं ती स्वीकारली. आपला प्रपंच तिनं फाटू दिला नाही, आपला प्रपंच तिनं तुटू दिला नाही आणि आपली जबाबदारी तिनं झटकली नाही. सात्विक वृत्तीनं जीवन जगत 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 तिचा प्रवास सुरू झाला आणि तिनं आपल्या लेकराला जी संस्काराची शिदोरी दिली ती आयुष्याच्या उतारवयात कामी आली. आपलं नाही माहिती. कोविड परिस्थितीवर बोलणं सध्या शासनाच्या नियमाप्रमाणे चुकीचं आहे, पण भरपूर काही शिकवून गेला कोविड आम्हाला. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळे रांडा पोरे सकळ. वाळीत टाकल्यासारखं केलं लोकांनी पहिल्या टप्प्यात. हा, नवरावरतीन बायको खाली, ते क्वारंटाईन आणि हे खाली. 12-13 दिवस त्याला काही कर्मन वरून आवाज द्यायचा, ए वामण्याच माय, अरे मला खाली चक्कर मारायला येऊ वाटू राहिलं. बाई नको नको, खाली नका येऊ, बकेट सोडा खाली, तुम्हाला चहा पाठीते. राहती निराळी रांडा पोरे सकळ. अजूनही कोविड संपला नाही बरं का. तुम्ही धुंदीत आणि भ्रमात राहू नका. ज्याला झाला त्याला विचारा, तुम्ही हे डोक्यातून काढून टाका. थोडंसं जपा स्वतःला. तुम्ही म्हणाल तो या तोंडाला तर मास्क दिसा ना, मला पाकिट येतं ना, गोड लागतं. मग ते दगड लागतात पण सोन्याचे लागले की मग घ्या वाटतं. ऐका मला काय सांगायचं. आणि म्हणून आपली आपल्यापासून दुरावलेली आपण पाहिली महाराज. आयुष्याच्या उतार वयामध्ये आयुष्यभरामध्ये केलेल्या उत्तम कार्याचं गणित मथुरामाईच्या जीवनामध्ये फलित झालं, फळाला आलं. त्या दिवशी डॉक्टर महोदय आले होते अंत्यविधीला. जी मंडळी असतील त्यांना माहिती असेल, महाराज मंडळींना, ज्यांच्याकडे मातोश्रीची ट्रीटमेंट चालू होती त्या डॉक्टरांनी हे सांगितलं की महाराज, एवढ्या व्यस्ततेमध्ये असलेले हे व्यक्तिमत्व, या कुटुंबातले प्रतिनिधी, सुना असतील, मुली असतील, मुलं असतील, एवढ्या व्यस्ततेत सुद्धा आईच्या भोजनापासून तर सगळ्या गोष्टीच्या अपडेट्स प्रत्येक वेळी घ्यायचे. आणि आमदार महोदय सुद्धा मुंबईला जरी असले तरी मुंबईहून सुद्धा अगोदर घरी विचारायचे, आईचं जेवण झालं का. हे अपेक्षित आहे महाराज, ज्यांच्यासाठी आपण आयुष्य वेचलं. तळप त्या उन्हात रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घावात. काय नसेल केलं, कधी मिळेल मुठभर घास. या लोकांनी कसे दिवस काढले यांना माहिती महाराज. मुठभर घासामध्ये त्यांनी 4-4, 5-5 दिवस, आठवडे काढले. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास. आपली लेकरं जगावेत, आपल्या पोरांचे पोट भरावेत, याच्याकरता उपवासही केला असेल या मायात. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आणि अशा परिस्थितीत उभं राहून तिनं जीवन घडवलं. काय करू शकतो त्या आईपाशी आपण, आईसाठी आपण? देवाला एवढंच म्हणू शकतो, नभीची चांदणी तू ग चंद्राची ग कोर, शीतल तुझी छाया मला व्हावी जीवनभर. काही नका करू देऊ आईने. ते फक्त घरामध्ये दरवाजात खुर्ची टाकून बसलेले असू द्या आणि कितीही थकवा असू द्या माणसाच्या जीवनात दिवसभरामध्ये काम केलेल्या श्रमाचा, घरी येऊ द्या आणि आपल्या आईनं फक्त एवढं म्हणू द्या, बाळ जेवलास करे, फक्त एवढं म्हणू द्या. महाराज, जगतातल्या सर्वात श्रीमंत प्रॉपर्टीचा मालक झाल्यासारखं वाटतं माणसं. नभीची चांदणी तू ग चंद्राची ग कोर, शीतल तुझी छाया मला व्हावी जीवनभर. काय करणार तुझ्या शीतल छाये मंदी उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवनाकार. आपण पहिला श्वास घेतो तेव्हा आपली आई आपल्या जवळ असते. ती जेव्हा शेवटचा श्वास घेईल आणि शेवटच्या श्वासाच्या दिशेनं जाईल तेव्हा तिची सेवा शुश्रूषा करत अंतिम क्षणाला आपण तिच्याजवळ असणं ही तिच्याही जीवनातली उपलब्धी आणि आपल्याही जीवनातली श्रीमंती असते. ती मातोश्री मथुरामाईंना आणि या कुचे परिवाराला मिळाली. म्हणून तुकोबारायच्या दृष्टिक्षेपामध्ये या माऊलीचा शेवट गोड. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटो रखुमाईच्या वरा. कोणाचा शेवट चांगला होत नाही? ज्यांच्या जीवनामध्ये दैन्य संपत नाही महाराज, ज्यांच्याकडून ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाही आणि अशा उतार वयामध्ये प्रचंड तणावामध्ये जीवन व्यतीत होतं. आज परिस्थिती पैसे लयच आहेत, मी उल्लेख करणार नाही आणि तो संयुक्तिकही ठरणार नाही, पण एका श्रीमंत कापड कंपनीचा मालक, मी नावाचा उल्लेख करत नाही, तुम्ही समजून घ्या, एकच मुलगा त्याच्या नावावर त्यांनी संपत्ती केली, त्याला सुद्धा रस्त्यावर झोपायची वेळ आली. मागच्या 2 वर्षापूर्वीची परिस्थिती. श्रीमंत कापड कंपनीचा मालक. जर अब्जोधीश माणसांची ही परिस्थिती असेल तर ती संपत्ती काय कामाची? आयुष्याच्या उतार वयामध्ये त्रस्त व्हावं लागतं आणि मरणाच्या वेळी तळतळावं लागतं. याचे दुष्परिणाम दोघांना पण आहेत. मरता मरता जीवात्म्याने तळतळून देह ठेवू नये, म्हणजे एक तर त्यालाही त्रास आहे आणि ज्याच्या नावाने ठेवला त्याला तर बिलकुल हमखास त्रास आहे. मग कीर्तनाच्या मंडपात बसलेल्याने झाला, आता कीर्तन सोडणार आहे मी, 2 गोष्टी ऐका फक्त. तुमच्या घरातलं वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हातारपणामध्ये जर तळतळून जीव सोडतं झालं तर आयुष्यामध्ये तुम्ही कोटी रुपयाचा बंगला बांधा, तुम्हाला कवडीचं सुख भेटणार नाही. माणूस मरता मरता माणसाच्या मुखातून आलेली अमृत वचन, त्याने दिलेला आशीर्वाद, याची एवढी मोठी उपलब्धी नाही जगात कोणतीच. मरता मरता त्याने म्हणावं कल्याण होईल तुमचं, काही इच्छा नाही बाबा, आता बरं झालं, सुख ढालं झालं, भरपूर सेवा केली, असं म्हणावून त्यांनी देह ठेवावं, तुमची सगळ्यात मोठी उपलब्धी. आणि तुमच्या घरातला माणूस, तुमच्या घरातला माणूस जर मरता मरता तळतळून गेला म्हणला माती होईल रे, माती होईल, आग पडल, जाळ पडल तुमच्यावर, लय त्रास दिला तुम्ही, असं म्हणून जर तुमच्या घरातल्या माणसाने देह ठेवला
महाराज तुम्ही काही करा जगात, 4 धाम करा, देव धर्म तीर्थ जप तप यज्ञ या क्रिया कर्म कितीही करा, तुम्हाला त्याचा कवडीचा फायदा होणार, न्यूट्रल होईल सगळं ते, न्यूट्रल गणितच. म्हणून सेवा उतार वयात झाली पाहिजे. बर, मरता मरता जीवात्म्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि असं करून जर त्यांनी देह ठेवला तर एकतर त्यालाही सद्गती प्राप्त होते महाराज. आणि असा देह ठेवण्यासाठी आपणही आपल्या जीवनामध्ये संस्कारमयी संतती जन्माला घातली पाहिजे. 2 गोष्टी कमी करा जरा, 2 पैसे कमी कमवू आपण, पोरं चांगले जमू, त्यांना संस्काराची नांदी द्या. आज संस्कार लोप पावत चाललेत, मायबापाचं महत्वच कळत नाही. लॉर्ड मिकॉले आला 1689ला आणि इंग्रजी शिक्षा पद्धती आमच्या डोक्यावर टाकून गेला. तेव्हापासून आमच्या मातीतले मायबाप संपले. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्यायनमा प्रमद, ही आपली संस्कृती. इथं मम्मी पप्पा ब्रदर सिस्टर फादर या सगळ्या संकल्पना आल्या आणि यांनी आईबाप नावाच्या मूळ विषयाला तिळंजुळी दिली. आज ते जिवंत ठेवण्यासाठी हरिनाम सप्ताह. म्हणून मी वेळोवेळी विनंती करत होतो. मागच्या वर्षी लॉकडाऊन झालं, चॅनलला मी दररोज डेबिटमध्ये असायचो. मी त्या G24 तासला होतो, TV 9ला, जय महाराष्ट्र न्यूजला होतो. मी दररोज चर्चा करायचो की कीर्तन हे समाज प्रभावाचं प्रभावी साधन आहे, समाजांची मनं जुळवण्याचं एक प्रभावी साधन आहे. जिथं समाजापर्यंत योग्य ती दिशा आणि योग्य ते संदेश पोहोचवल्या जातात, त्या कीर्तन परंपरा बंद पाडू नका. सप्ताह कशासाठी चालू ठेवायचे? सप्ताह त्याच्यासाठीच चालू ठेवायचे. समाजाला संस्कार समाजाच्या मातीमध्ये रुजवायचे, पेरायचे आणि त्याला तरारून उगवायचं आहे. कारण महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये आज पित्तरवाड बाबांसारखी व्यक्तिमत्व संभाजीनगरला, ही वारकरी शिक्षण संस्थेची मुलं आहेत. बाबा नंतर बोला, थोडं झालं आता, थोडं राहिलं, त्यांना सांगा नंतर कॉल करतो म्हणून. आज ही पित्तरवाड बाबांसारखी मुलं आहेत, बाबांच्या संस्थेची मुलं आहेत. कोणी पखावत शिकायला आलं असेल, कोणी हार्मोनियम शिकायला आलं असेल, कोणी कीर्तनकार व्हायचं असेल, कुणाला भागवताचार्य रामायणाचार्य व्हायचं असेल. नाही होणार, ते तर होणारच आहे, पण सांगतो नाही होणार. भागवत शिकायला आली भागवतकार नाही होणार, रामकथा शिकायला आली रामकथाकार नाही होणार, पखवाज शिकायला आली पखवाजे नाही होणार. पण बाबांच्या संस्थेमध्ये आलेली मुलं आईला आई आणि बापाला बाप म्हणायला कधीच विसरणार नाही, ही या संस्थेची ताकद. एवढ्या करता इथं कल वाढला पाहिजे. म्हणून आईच्या आज 13व्याच्या निमित्तानं माझी विनंती राहील माननीय आमदार महोदयांना की जर शक्य झालं तर सरकारच्या लेवलला आपल्या अधिवेशनाच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या वारकरी शिक्षण संस्थेला सरकारने अनुदान द्यावं आणि त्या शिक्षण संस्थेच्या प्रचार प्रसाराला चालना द्यावी, असा एक प्रस्ताव आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं सरकारपर्यंत आपण पोहोचवू. आणि ही काळाची गरज आहे. हे संस्काराचे केंद्र आहेत, हे उद्याचं उद्दिष्ट आणि भविष्य आहे, ज्यांना आम्ही घडवण्याचं काम करतो. संतती नालायक निघली की त्याचा त्रास होत असतो. ना माणसाचं म्हातारपण चांगलं जातं, ना माणसाचा मृत्यू चांगला होतो. शेवाई घडली, प्रभू नामस्मरणामध्ये देह ठेवला आणि ही शेवटची इच्छा आहे भक्ताची. इतना तो करणार स्वामी, मी पुढच्या क्षणाला थांबणार आहे. जब प्राण तन से निकले, मरत असताना माझ्या मुखात गोविंद नाम ले, जब प्राण तन से. नाही गंगेचं तट आमच्या नशिबात लागणार, शक्य आहे का ते? मला फार आनंद वाटला, विश्वनाथाच्या मंदिरातून मी तुमचं लाईव्ह बघितलं साहेब. मातोश्रींचा दशक्रिया विधी हा काशीला झाला. नाही आमच्या नशिबात ते की आम्ही गंगेच्या काठावर जाऊन मरू. श्री गंगा का तट हो, यमुना का बंसी पट हो. यमुनेच्या वंशी घाटावर आमचा जीव जाणार नाही एखाद्या वेळेस. गंगेच्या पवित्र तट आम्हाला नशिबात नाही भेटणार. पण मरता मरता गोविंद नाम लेके जब प्राण तन से. आणि म्हणून प्रभू नामाच्या गजरामध्ये या माऊलीनं देह ठेवला. तिच्या डोळ्यात देखत सगळं सुकट झालं. म्हणून शेवट तो भला बहु गोड झाला. आज मातोश्रींचा देह ठेवल्यानंतर आपण आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे काही क्रिया केल्या. 10 मिनिटात त्या क्रियांचं विवेचन सांगतो आणि वाणीला विराम देतो. ऐका, माणसाचा देह ठेवल्यानंतर आपण अंत्येष्टी नावाची क्रिया आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये करतो.
ती का करायची त्याचं विवेचन ऐका. आता हे ऐकलं नसेल तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका. अंत म्हणजे शेवट आणि इष्टी म्हणजे यज्ञ. येतं लक्षात तुमच्या? अंत म्हणजे शेवट आणि इष्टी म्हणजे यज्ञ. अंत्येष्टी म्हणजे काय? अंत्येष्टी म्हणजे शेवटचा यज्ञ. कोणाचा? घरामध्ये मृत पावणाऱ्या व्यक्तीमध्ये जर वडील असतील तर वडिलांचा, आणि घरामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीमध्ये जर आई असेल तर आईचा यज्ञ. बर, अंत्येष्टी नावाची क्रिया यज्ञ असल्यामुळं हो वाढवायचं. बरं, वाढू काय अडचण नाही, वाढवायला काय अडचण नाही, उरकायला अडचण आहे. बरं, मला सूचना आल्या वाढवा म्हणून, नाही तर मी एकच्या हिशोबानं सोडत होतो. आता देवदादा वाढवायचं ना? हा ठीक आहे, ऐका, फार गोड आहे, लक्षपूर्वक ऐका फक्त. अंत म्हणजे शेवट, इष्टी म्हणजे यज्ञ. वडील वारले असतील तर पितृयज्ञ आणि आई वारली असतील तर मातृयज्ञ. आता गणित ऐका. अंत्येष्टी क्रियाला यज्ञ म्हटल्यामुळं हा जो देह आहे, हा देह त्या यज्ञामध्ये टाकल्या जाणारी समिधा आहे. समिधा कशाला म्हणतात? यज्ञात जे टाकल्या जातं ते. आता लोक त्याला समिधा म्हणत नाहीत. तुम्ही गावाकडे प्राणप्रतिष्ठा असू द्या, देवबाप्पा ते सामान लिहून देतात आणि लोक म्हणतात काढा रे ट्रॅक्टर. कशाला? लाकडं आणायचे यज्ञात टाकाला. लाकडं लाकडं वेगळे. आणि स्वामीजी ते पानंद रस्ते झालेले असतात ना, मग त्या पानंद रस्त्यामध्ये धिंड निघालेले असतात, असे मोठे मोठे लिंबाचे खोड. मग ते धिंड कापून आणतात यज्ञात टाकायला. ती समिधा असू शकत नाही. समिधा बनवायची एक वेगळी पद्धती आहे, त्याच्यासाठी तुम्हाला यज्ञशास्त्र वाचावं लागेल. समिधा कोणत्याही झाडाच्या लाकडाची चालत नाही. त्याच्यासाठी ठरलेले लाकड आहेत, ठरलेले झाड आहेत आणि ठरलेलेच लाकडांची समिधा म्हणून त्याला यज्ञामध्ये वापरात घ्यावं लागतं. मग अंत्येष्टी जर यज्ञ असेल तर देह समिधा आहे. आणि समिधा यज्ञामध्ये घालण्याच्या पूर्वी शुचिर्भूत करावी लागते. म्हणून प्रेताला स्नान आहे, मेलेल्या व्यक्तीला स्नान आहे. पुन्हा गंमत सांगतो तुम्हाला एक, त्या स्नानाला मंगल स्नान असा शब्द प्रयोग आहे. आपल्याकडं माणूस मेला तर अशुभ म्हणतो आपण, माणूस मेला राव वाईट झालं, पण तो मेल्यानंतर त्याला जी आंघोळ घातल्या गेली किंवा आंघोळ घातल्या जाते ती वाईट आंघोळ नाही, शास्त्राच्या दृष्टिकोनातून ते मंगल स्नान आहे. का? तयार करल्या जात आहे ना त्याला यज्ञात टाकण्यासाठी. बरं, मृत व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यानंतर स्नान घालायची पद्धत आहे. स्नान घातल्यानंतर त्याला नवीन वस्त्र घालायची पद्धत आहे. चंदन गिंदन तिलक गिलक लावायचं. असा प्रघातच आहे आपल्याकडे. ऐका थोडंसं आता. हे स्नान त्या प्रेताला घालत असताना आपल्या हिंदू धर्मशास्त्र पद्धतीमध्ये अजून एक प्रथा आहे, अजून एक कर्म केल्या जातं, ज्याच्याकडे लक्ष सगळ्यांचं असतं पण त्याच्याबद्दल लोकांना माहिती नाहीत, म्हणजे अनभिज्ञ लोक. काय? ते एक मटकं ठेवलेलं असतं ना पुढं, त्याच्यात पाणी तापवतात आणि सगळ्यांनी आंघोळ करून झाली प्रेतात्म्याची की मग जो पाणी देणार आहे त्याला आग्या म्हणतात काही भागात पानवड्या म्हणतात. त्याच्या हातामध्ये ते मटकं देतात आणि मृत व्यक्तीच्या डोक्याकडून पायाकडे ते पाणी टाकत आणतात. असंच आहे ना? हे सगळीकडे करतात, पण का करतात कोणालाच माहिती नाही. ते करतात म्हणून करतात. याचं गणित असं आहे. माणसाच्या शरीरामध्ये एक प्राण नाही. तसं प्राणाबद्दल चर्चा केली तर आपण एक मंत्र म्हणतो पा, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. अनेक प्राणाच्या चर्चा आहेत. आमच्या म्हाताऱ्यात जुन्या काळात अजून 2 प्राण सांगत होत्या. एखादं पोरग जर उशिरा घरी आलं तर म्हणे भाऊ लवकर यायचं ना रे, जीव लागला होता, 7 प्राण गुंतले होते तुझ्यात. म्हणजे अजून 2 माहिती होते त्यांना कोणते तरी, हे 5 आणि ते 2. किती तज्ञ होत्या त्या, शिकलेल्या नव्हत्या त्या, पण परफेक्ट गणित होतं. मला आलेला अनुभव आहे गोदे बाबा. मी शाळेतून घरी यायचो तर पायी यायचो आणि आमची आजी आम्हाला जेवण द्यायला असायची. घडी नव्हती आजीच्या हातात किंवा घरात घडी नव्हती त्या काळात, ती जेवण द्यायला असायची. मग आम्ही दररोज 1 वाजता शाळा सुटली की 2 पर्यंत घरी यायचो. एक दिवस आम्ही जत्रा पाहायला गेलो आणि 3:30ला घरी आलो. पण माझ्या डोक्यात सुरुवातीला भीती वाटली, म्हणलं आता म्हातारी आपल्याला मारते घरी गेल्यावर. का? 3:30 वाजले ना. पण पुन्हा म्हणलं म्हातारीला कुठं टाइम कळतो. मग मी आपलं नेहमीच्या आवेशामध्ये मस्तपैकी असं आलो आणि घरात चाललो. म्हातारी म्हणले थांब, कुठं होता एवढा वेळ? मी म्हणलं कुठं काय, चालत यायला लागलो शाळा सुटल्यापासून पायी पायी.
मला आज उशीर झाला तुला यायला. नाही म्हणलं आजी तुला कुठं घडी कळती का, बरोबर दररोजच्याच वेळेवर आलो ना. म्हातारी म्हणली मेल्या, दररोज तू घरी येतो त्या लिंबाची सावली हौदाच्या या कोपऱ्यावर राहते, आज त्या कोपऱ्यावर गेली. हे गणित होतं त्यांचं. शिकलेल्या नव्हत्या त्या, पण फार हुशार होत्या. मग आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत, एक प्राण नाही, अनेक प्रकारचे प्राण आहेत. माणसाचं शरीर मेडिकल दृष्ट्या पूर्णतः संपण्यासाठी, म्हणजे गेलं आता याच्यात काहीच शिल्लक राहिलं नाही, हे डिक्लेअर करण्यासाठी माणसाच्या शरीरातले सगळे प्राण गेले पाहिजे. जर या प्राणापैकी एखादा प्राण शिल्लक राहिला तर मेलेल्या व्यक्तीचे पुनर्जीवित होण्याचे चान्सेस असतात. त्या अंधानेर तालुक्यात एक 2-4 महिन्यापूर्वी, 7-8 महिन्यापूर्वी एक कन्नड तालुक्यात एक घटना घडली. एक आजीबाई, राहू द्या माऊली 2 मिनिटं, थोडं डिस्टर्ब नका करू. एक आजीबाई गतप्राण झाल्यानंतर डिक्लेअर झालं, मला वाटतं बाबा कोणतं अंधानेरत ना, स्वामीजींना माहिती आहे. त्या पुन्हा त्यांना चेतना आली. हे कशामुळे होतं? माणसाच्या शरीरातून निघून जाणाऱ्या प्राणापैकी एखाद प्राण माणसाच्या शरीरात शिल्लक राहिला की तो पुन्हा पुनर्जीवित होऊ शकतो. आणि जर एखाद्या व्यक्तीचं जीवनमान शिल्लक असेल मेल्यानंतर, म्हणजे त्याचा जीव निघून गेल्यानंतरही जर देवाची इच्छा असेल आणि त्याला उठवायचं असेल तर ते पुन्हा कायम राखण्यासाठी याची पुष्टी करण्याकरता कडक उकळलेलं तापलेलं पाणी डोक्यावरून पायाकडे टाकत आणतात. कडक, म्हणजे ते अंगावर पडलं की मग चेतना जर असली तर हालचाल होईल ना. अरे हाय अजून थांबा, त्याच्याकरता केलेला तो प्रयोग आहे. 4 खांदेकरी घ्या, धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थाचे प्रतीक, त्याच्यावर प्रेताला टाका, अंगावर कपडे टाका, पुष्पहार फूल घ्या, सुतळीनं बांधा. तसं सुतळी सांगितलेली नाही, सोपटाचा प्रयोग आहे. सोपट राहिले नाहीत, आंबाड्या भिजू घालीत नाहीत आणि कोणी सोपट काढीत नाही. आता तर चांदीचे तार सुद्धा आणायला लागले. चांदी वापरू नये, तसे सोपट वापरावेत. त्याला प्रेताला बांधा. बांधून प्रेताच्या पदरामध्ये आता थोडासा भाकरीचा तुकडा, पीठ, धान्य, खोबऱ्याचे खांड आणि चिल्लर 2-5 रुपये टाका. देह तादात्म्य आहे अजून शिल्लक, शरीराला लागतं ते सगळं टाका, घाला त्याच्यात. ते घातलं त्याच्यात की मग 4 जणांनी उचललं. 5वा पानवड्या पुरुषार्थ सिद्धी हातामध्ये घेऊन तो पानवड्या पुढे निघाला. वेशीमध्ये आल्यानंतर प्रेताला विसावा द्या. विसावा, तो विसावा नसतो. आमचे जळकेकर महाराज नेहमी सांगतात, ते म्हणतात तो नसतोच कधी विसावा, मरणाऱ्याच्या नावाने खांदेकरांनी बसावा, त्याला म्हणतात विसावा. पण विसावा काय? खांदे बदल करण्याची प्रक्रिया. ते मागचे खांदेकरी पुढच्या खांदेकऱ्याला म्हणतात तुम्हाला चालाव कसं ते कळत नाही, 2 मिनिटं थांबा, तुम्ही माग या ना, आम्हाला पुढे जाऊ द्या. तेवढ्या भानगडीमध्ये ते प्रेत खाली ठेवलं की तिथं माया आडवी येते आणि माया सांगते, भाऊ हे पीठ कुठं चालवलं रे? नाही हेच स्मशानात नाही नेत आहेत, खाली सोड. आणि मग वेशीमध्ये गेल्यानंतर ते पीठ, खोबऱ्याची खांड ती सगळी उचलून सोडून खाली घेतल्या जातात. उचललं आता प्रेताला, उचलून स्मशानामध्ये नेल्या गेलंय. स्मशानात गेल्यानंतर आपल्या भारतीय परंपरेनं अग्निडागच का सांगितला? आता ऐका त्याचं कारण. आपण मागच्या प्रमाणाकडे जाऊ महाराजांनी दिलेल्या. देह हा 5चा आणीला उसना. 5 जणांकडून उसनं घेतलं की नाही? मग उसनं ज्याचं त्याला वापस नेऊन द्यायचं की नाही? कोणाकोणाकडून घेतलं? वायूकडून घेतलं, अग्नीकडून घेतलं, आकाशाकडून घेतलं, भूमीकडून घेतलं आणि जलाकडून घेतलं. मग हे यांना परत देण्यासाठी स्मशानात गेल्यानंतर पहिलं तत्व आपल्या शरीरातलं स्मशानात जाण्याच्या अगोदर निघून जातं, हवा, वायू. हवा संपली, माणूस संपला. 4 तत्व शिल्लक राहतात. अग्नी शिल्लक राहतं, आकाश शिल्लक राहतं, भूमी शिल्लक राहतं आणि जल तत्व शिल्लक राहतं. या तत्वाचं विलिनीकरण या तत्वामध्ये करण्यासाठी स्मशानात प्रेताला अग्नी द्यावा. अग्नी देत असताना लाकडं रचावीत. यज्ञ आहे ना, खबरदारी घ्यावी, कोणतीही लाकडं रचू नये. तसं तर गौऱ्या लावाव्यात, गौऱ्या भेटत नाही, लाकडं लावावीत. बरं, अग्नी देत असताना घरून नेलेला अग्नी नाहीतर स्मशानामध्ये निर्माण केलेला अग्नी प्रज्वलित करावा. शास्त्राने इथंही पुन्हा एक बाजू सांगितलेली. आई वारली असेल तर चिता रचायच्या अगोदर हळदीनं स्वस्तिक काढावं आणि वरील वारले असतील तर कुंकवानं स्वस्तिक काढावं. हे कर्मकांड आहे. त्याच्यानंतर चिता रचावी. चिता रचल्यानंतर त्या चितेवर मेलेल्या व्यक्तीला ठेवावं. घरून नेलेला अग्नी प्रज्वलित करावा आणि त्या गवताच्या सोग्यामध्ये घ्यावा. तो घेतला की अग्नी लावत असताना आता जर वारणाऱ्यापैकी आई वारली असेल
तर मुलांनी अग्नी लावत असताना आईच्या पायाकडून अग्नी लावावा आणि वडील जर वारले असतील तर वडिलाच्या डोक्याकडून अग्नी लावावा. वडिलाच्या डोक्याकडून लावल्या गेला त्याला म्हणतात मुखाग्नी आणि आईच्या पायाकडून लावल्या गेला त्याला म्हणतात भडाग्नी. बर, अग्नी लावत असताना स्मशानामध्ये केल्या जाणारी क्रिया ही सव्य करू नये, शास्त्राचा सिद्धांत आहे. अपसव्य करावी. अपसव्य म्हणजे काय? एरवी अशी सोयीची आपण करतो, इथे प्रदक्षिणा करत असताना ती उलटी करावी. सोयीची केली जाते ती प्रदक्षिणा, उलटी केली जाते ती अप्रदक्षिणा. प्रदक्षिणा मारावी. अग्नी लावला, अग्नितत्वात निघून गेलं. दोन तत्व तर गेले, हवा हवेत गेली, अग्नी अग्नीत गेलं. दूर झाला आकाश तत्वात गेलं. 3 गेले, 2 तत्व शिल्लक राहिले. कोणते? एक तत्व आहे भूमी आणि दुसरं तत्व आहे जल. अग्नी पेटला की मग तूप घ्यावं आणि तुपाची आहुती द्यावी. यज्ञ आहे ना तो, तुपच टाकावं. तुपच सांगितलेलं आहे. घासलेटचं आणि डिझेलचं नावच नाही, लोक टाकतात. टाकू नये महाराज. चितेवर रॉकेल डिझेल ओतू नये. तो यज्ञ, यज्ञामध्ये यज्ञ म्हणजे देवाचं मुख असतंय आणि त्याच्यामध्ये ते टाकलं की महापातकाचं भागीदार व्हावं लागतंय. ते टाकू नये. मग चिता पेटली की चिता पेटल्यानंतर आता घट घ्यावा, मटका घ्यावा. तोही कच्चाच घ्यावा असं म्हणलेलं आहे. हल्ली कच्चे घेत नाहीत लोक, पक्के घेतात. पक्के असून बी फोडणारे राहिले नाही. 3 छेद करावे लागतात मटक्याला. नवीन वकऱ्या आला की पहिल्याच दणक्यात मटक्याचा भोगा करते. जर पक्क्या मटक्याचा भोगा करताय तर कच्चे कसे सांभाळायचे? तसं मटकं कच्चं घ्यावं, त्याच्यामध्ये पाणी टाकावं आणि या देहाच्या विलिनीकरणाची पुष्टी 3 वेळेस त्याला दगडानं अनकुचे मारून करावी. एखाद्या गोष्टीला पूर्णतः प्रमाणित करण्यासाठी 3दा उच्चारण्याची पद्धत आहे. सत्यतू 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 विठ्ठला. 1. पुन्हा ऐका, न्यायालयामध्ये न्यायाधीश महाराज ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. 3. मुस्लिम धर्मामध्ये तलाक तलाक तलाक. सत्याला प्रमाणित करण्यासाठी 3दा उच्चारावं लागतं. म्हणून त्या मटक्याला 3 वेळेस असे दणके मारावेत. बरं, आणि तो मटका आणून असा फिरून झाला की फिरविला घट फोडीला चरणी. तो पायाजवळ आणून फोडावा. फोडत असताना ज्या वकऱ्यानी दगडानी त्याला अनकुचे मारलेले आहेत तो दगड खाली ठेवावा, पाठीमागून तो सोडावा, त्याला फोडून घ्यावा. आता काय होतं? आता 3ऱ्या दिवशी राख उचलणार आहे ना आपण मेलेल्या माणसाची स्वामीजी, आणि 10 दिवसापर्यंत त्याचा हस्ती संचय करणार आहे. म्हणजे मेलेल्या व्यक्तीचे अधिकार आपण आपल्याकडे संरक्षित ठेवणार आहे. म्हणून त्याला 10 दिवसापर्यंत जायला वेळ नाही, त्याला तिथंच थांबावं लागणार आहे. अधिकार संरक्षित आहेत. मग तो त्याचा प्रतिनिधी म्हणून आश्म्यामध्ये जातो असं शास्त्रानं म्हणलेलं आहे, मी वाचलेलं आहे. मृत्यू के पश्चात का सच नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा सगळा घटनाक्रम लिहिलेला आहे. मग त्या आश्म्यामध्ये मेलेल्या माणसाचा प्रतिनिधी जातो. मग तो दगड उचलावा, त्याला वकऱ्या म्हणतात, आश्मा म्हणतात. त्याला एका कापडाच्या पिशवीमध्ये टाकावं आणि घराच्या बाहेर आणून लटकवावं. शास्त्र म्हणतं आता ऐका, ज्या घरातली माणसं मेलेली आहेत त्या घरातल्या माणसांनी आता परत येताना रडू नये. जुन्या काळातल्या महिला म्हणायच्या ना, उरफाट रडू नये, बरोबर म्हणायच्या. त्यांना शास्त्र माहिती होतं. का रडू नये? तुमच्या घराचा प्रतिनिधी आता परत आलाय त्या आश्म्याच्या रूपानं तुमच्या घरापर्यंत. तुम्ही जेवढं रडणार तेवढा त्याला त्रास होईल. मग आता रडू नये. बर, आता 3ऱ्या दिवशी जाऊन राख उचलावी. उचलली राख? हो. कितीही खरडून राख उचलली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना राख ही जमिनीमध्ये शिल्लक राहते. भूमितत्वाला आपलंसं करून घेतं. 4 तत्व संपून जातात. शेवटचं तत्व शिल्लक आहे, त्याचं नाव आहे जलतत्व. या जलतत्वाचं विलिनीकरण जलतत्वात करण्यासाठी पाण्याचा आणि राखाचा संबंध सांगितलेला आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. मग जर जलतत्वाचं विलिनीकरण राखाच्या माध्यमातून संतोष दादा पाण्यामध्ये करायचं असेल तर मग अख्खी राख उचलून पाण्यात नेण्याचा आग्रह का? विलिनीकरणाचाच प्रश्न आहे ना. मला एकाने प्रश्न विचारला होता, मी एका मोठ्या अंत्यविधीमध्ये बोललो की हे असं असं आहे, ते राख पाण्यात नाही नेली. तर मला त्यांनी फोन केला, म्हणे महाराज असं कसं बोलता तुम्ही, शास्त्राचा पुरावा द्या की बुवा राख पाण्यात न्यायची तर मग चिमूटभर राख कपभर पाण्यात टाकली तरी चालती, बाकीची नाही टाकली तरी काही हरकत नाही. मी असं बोललो होतो, बरोबर आहे.
जर मुद्दा विलिनीकरणाचाच आहे की जलतत्वात गेलं पाहिजे, तर चिमूटभर राख कपभर पाण्यात घातली तरी चालतं, सगळी राख पाण्यात टाकली पाहिजे असं नाही. त्याने मला विचारलं तुम्ही कोणत्या आधाराने बोलता. मी त्याला तुकोबरायचं प्रमाण सांगितलं. देह हा पाचाचा आणि लावसना शेकी ज्याचा त्याला देणे लागे. ज्याचं त्याला परत द्यायचं, चिमूटभर दिलं काय, पोतडीभर दिलं काय. म्हणून तेवढ्या वेळापुरता राखाचा आणि पाण्याचा संबंध सांगितलेला. त्याच्यासाठी सगळी राख पाण्यात टाकावी असं नाही. वाक्य नीट ऐका माझं जरा. आपल्या समाजाने आता ह्या विकृत्या धरल्यात हिंदू परंपरेनं. तिसऱ्या दिवशी मेलेल्या माणसाची राख उचलून आपण दूरपर्यंत घेऊन जातो महाराज. ज्यांच्या घरामध्ये स्वामीजी परिस्थिती नाहीये अशा लोकांना सुद्धा लोक अपवादामुळे जावं लागतं. कधी कधी आपल्यासारख्याला वाटतं सगळे कार्यक्रम घरीच उरकावेत. लोक म्हणतात त्यांना काय फुकणी पडली होती बाबा, अरे पेटता पेटना, पेटवलं तर विजणार नाही महिनाभर, त्यांना काय हो लांब न्यायला काय झालं होतं. पण मी म्हणतो न्यायचं का. तू तुझ्या बापाची राख लांब घेऊन चालला तिकडं मानसरोवरला. सेवा किती दिवस केली बापाची ते सांग. बापाच्या 10व्याला मोतीचूरचे लाडू केले हे महत्वाचं नाही. म्हातारं उपवाशी मेलं त्याचं काय. भाकरीच्या तुकड्या करता तर सुन मेलं. 10व्याला मोतीचूरचे लाडू अख्खे लोक जेवत होते, म्हातारं फुटूतून पाहत होतं. ते म्हणलं अरे मी 10व्याला तर आज मी आयुष्यभर तर सुन मेलो, भाकरीचा तुकडा भेटला नाही मला, आणि तुम्ही माझ्या 10व्याला लाडू केले. आमुषा येऊ द्या म्हणे. नाही एका एकाच बोखंडी बसलो जावणार आहे हिशोबच पहा काय करता जावणार आहे ते महत्वाचं. आमचे गुरुवारी एक फार दृष्टांत सांगतात बाबा सुंदर. दत्तात्रय बाबा. एक म्हातारं मेलं म्हणेन त्याची राख न्यायची होती पैठणला. मग राख न्यायची तर एवढी मोठी आपली तांब्यात टाकून न्यायची. त्याने त्या पोताड्या भरल्या म्हणे 4-5 ठिकाणी आणि बसमध्ये बसले. आता बसमध्ये काय झालं, हवा शिरायची आणि राख उडायची. कंडक्टरने विचारलं बोले इसमें क्या है, बोले हमारा बाबा है. कंडक्टर म्हणलं म्हणजे तुम्हारा बाबा लोका के नाका डोळ्या में जा रहा. बाबा को उठाओ. माझी हिंदी चांगली बरं का, मी उगा त्याच्या भाषेचा, माझी हिंदी स्टँडर्ड आहे. त्यांनी सांगितलं ते लोकांच्या नाका डोळ्यात चाललं म्हणे तुमचा बाबा टपावर टाका. त्यांनी ते म्हातारे तिथून काढलं आणि टपावर टाकलं आणि गाडी संभाजीनगरच्या आणि पैठणच्या मध्ये बिडकींच्या आसपास गेली. रॉडमध्ये अडचण आली गाडीच्या काहीतरी. ड्रायव्हरच्या लक्षात आलं. ड्रायव्हर म्हणे गाडीच्या रॉडचा प्रॉब्लेम आहे, खाली उतरा आणि दुसऱ्या गाडीत बसून पैठणला जा. त्याने ऍडजस्ट करून दिलं, सगळे दुसऱ्या गाडीत बसून दिले. बाबा टपावर ठेवला होता, यांच्या लक्षात राहावं की नाही बाबा टपावर आहे म्हणून. हे गाडीत बसून पैठणला गेले. बाबा चिकलठाण्याच्या डेपोत जमा. तिथं गेल्यावर खायचे प्यायचे आयटम काढले. खायचे लाडू गिडू हे कपडे कपडे. आणि मग पोरगी म्हणते बाबा ओ बाबा. तिथं सुरू केलं तिनं, बाबा तुम्ही वापस गेले का बाबा. बाबा चिकलठाण्याला आले. हमालन वर पाहिलं इसमें क्या है, बोले राख है. अरे उठाऊन फेको गटार में. त्याने तिथली राख उचलली गंध्या नाल्यात फेकली. पैठणला चाललेलं नाल्यात गेलं. ज्याचे कर्म चांगले नाही महाराज ते मेल्यावर पैठणला नेलं काय, मानसरोवरला नेलं काय. जिवंतपणे सेवा केली नाही तुम्ही, मेल्यावर उद्योग केला, जगाला देखावा केला, काय करा. ते म्हणतात अरे आयुष्यभर जर मला त्रास झाला असेल, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया. जर एखाद्याची आई एखाद्याचा बाप त्रासून मेला, जन्मभरी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. असं नाही. मला काय सांगायचं ऐका. मग ती राग जी आहे ती पाण्यात टाकून तेवढ्या पुरता संबंध घालावा. ते झालं की 10व्याच्या दिवशी 10वं करावं मेलेल्या व्यक्तीच्या नावानं. 10वं कुठं करावं, कोणत्याही पाणवठ्यावर करावं. पाणी पाहिजे फक्त. गावाच्या ओहळावर केलं, गावातला ओहळ नदीत जाईल, नदी समुद्रात जाईल, कुठेही करा तुम्ही. गंगेचा तो ओघ सागरी मिळाला. गंगाही समुद्रातच जाणार आहे आणि ओहळही समुद्रातच जाणार आहे. आणि तिथे 10वं करत असताना 3 गोष्टी सोडल्या जातात. दिली तिळांजोळी कुळ नामरूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. मेलेल्या माणसाचं कुळ आपल्याकडे शिल्लक असतं ते परत घ्यायचं, नाव शिल्लक असतं ते परत घ्यायचं, रूप शिल्लक असतं त्याचे अधिकार परत घ्यायचे आणि मेलेल्या माणसाला मोकळं करायचं, म्हणायचं आता तुम्ही जा, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. हा विधी मृत व्यक्तीच्या मुलानं किंवा मुलीनं करायचा. महाराज जर केला नाही तर पितृदोषाचं भागीदार व्हावं लागतं.
आपल्या आईबाबांचा विधी हा संविधानिक पद्धतीनं गेल्यानंतर झालाच पाहिजे. जेवढं महत्त्व जिवंतपणी सेवा शुश्रूषा करायला आहे तेवढंच महत्त्व 10वं आणि श्राद्ध घालायला आहे, ते घातलंच पाहिजे. आणि ते घातलं तर आपल्या घरातून मृत पावलेली व्यक्ती ही गोलोकधामाला प्राप्त होऊन पितरामध्ये तिचं रूपांतर होऊन ती आपल्याला आशीर्वाद देत असते. आणि तिच्या जीवनातलं जर कमी अधिक प्रमाणात काही सुखदुःखाचं पारडं खालीवर असलं तर ते बरोबरीचं होत असतं. पुन्हा 13वं झालं, नैवेद्याचा कार्यक्रम झाला की पुढच्या वर्षाला वर्षश्राद्ध नावाचा विधी हा घरातल्या कुटुंबातल्या मुलांनी करावा. तो कशासाठी करावा आता याचं एक वेगळं गणित एका मिनिटात सांगतो. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली करतो. काय ऐका, 1 वर्षापर्यंत माणूस मेल्यानंतर तो पितर लोकामध्ये वरती जातो. तो ना स्वर्गात जातो ना नरकात जातो असं शास्त्र म्हणतं. मी जाऊन आलेलो नाही, म्हणजे मी सांगून राहिलो तुम्हाला वाचलेलं. तो एक तर पितर लोकामध्ये राहतो. मग काय होतं, ज्या तिथीला ती व्यक्ती वारली आहे पुढच्या वर्षी त्या तिथीला त्या व्यक्तीचं पहिलं श्राद्ध येतं. आणि पहिल्या श्राद्धाला भगवान परमात्मा मेलेल्या व्यक्तीच्या पापपुण्याचा हिशोब मोजतात असं संकेत आहे. म्हणजे तुमचं पाप किती आणि पुण्य किती. देव म्हणतात घ्या रे, कोण पुढची केस घ्या बोर्डावर, अमुक अमुक टाका, यांचं पाप टाका आणि पुण्य टाका पारड्यात. टाकलं पाप पारड्यात आणि पुण्य पारड्यात. पुण्य जास्त आहे मालक, जाऊ द्या स्वर्गात, करा सही. पाप जास्त आहे, घाला नरकात. पण बऱ्याच लोकांचं गणित माधव बाबा असं बिघडतं, जेवढं पुण्य केलेलं असतं तेवढंच पाप झालेलं असतं. काय म्हणजे 50 एकादशा धरतेत पण एक कंदुरी हाणतेत. काय 50 एकादशा धरते एक कंदुरी हाणतेत. मग 50 एकादशाचं पुण्य एक कंदुरी खाऊन घेते, त्याला बरोबर करते ती. मग पापही सारखं होतं आणि पुण्यही सारखं होतं. मग देवाला पडतो प्रश्न, नरकात टाकावतं पाप जास्त नाही आणि स्वर्गात घालवतं पुण्य जास्त नाही. मग देवाने सांगितलं या नराव द्या बाजूला, म्हणजे पेंडिंग. यांनी देवाकडे अपील केलं, त्याच्यात आमची काय चुकी म्हणे अशोक भाऊ, हे आता झालं आमच्याकडून चुकून, आम्हाला माहिती नव्हतं हे असं बरोबर होईल म्हणून, मग आम्हाला काहीतरी मधला मार्ग सांगा. त्यांच्यासाठी देवाने तरतूद केलेली आहे. मेलेल्या व्यक्तीच्या नावाने 1 वर्षाच्या पहिल्या वर्ष श्राद्धाला राहिलेल्या व्यक्तीनं जर श्राद्ध घातलं आणि त्या श्राद्धाच्या निमित्तानं जर काही पुण्यदान केलं आणि ते पुण्य जर मृत व्यक्तीच्या पदरात घातलं तर पुण्याचं पारडं जड होऊन त्यांच्या जीवनातले दोष संपून ते योग्य त्या स्थानी स्थिर होऊ शकतात. म्हणून राहिलेल्यांनी गेलेल्या व्यक्तीच्या नावानं 1 वर्षाला पहिलं श्राद्ध केलं पाहिजे. पहिलं श्राद्ध केलं पाहिजे. बर, पंचायत अशी होती बाबा, आज गुरुवार आहे की नाही, आज रात्री जर 12:30ला 1ला एखादी व्यक्ती वारली तर वार कोणता धरतात लोक? शुक्रवार. बिघडवलं गणित. कारण श्राद्ध हे तिथीनुसार केल्या जातं, तिथी सूर्योदयानुसार चालते, श्राद्ध तारखेनुसार केल्या जात नाही. रात्रीच्या 12 नंतर तारीख बदलती, वार बदलत नाही. गुरुवार आज सकाळी सूर्य उदयाला सुरू झाला, उद्या सकाळी सूर्य उगवेल तेव्हा गुरुवार संपेल आणि शुक्रवार लागेल. मग तिथी पाहावी, त्या तिथीला श्राद्ध करावं. श्राद्धाच्या दिवशी मुलानं मुलीनं मृतात्म्याच्या नावाने अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, काय दान करायचं असेल ते करावं. तुम्ही म्हणाल महाराज आमची शंका दूर करा राव, आम्ही अन्नदान करायला तयार आहेत पण लोक खात नाहीत, त्याचं पहा पहिलं, ते बी तितकंच महत्वाचं आहे. खात नाही लोक. तुम्ही पहा 10व 13व झालं त्यांना म्हणा गाव जेवून घ्या ना, मला चालत नाही. अरे तुला चालत नाही पण तो कोण खाईन मग गेल्यावर? का चालत नाही ते तर सांग. साधू संन्यासी जपी तपी वैरागी महात्मा सिद्ध स्वामीजींसारख्या महात्म्यांना ते वर्ज आहे. आपल्याला काय अडचण येत? काय होतं खाल्ल्याने? योगदोन मला म्हणला मला मळमळत होती, हे का कारण आहे का मळमळ होती? जर मी 10व्याचं श्राद्धाचं खाल्लं माझा तोटा काही होत नाही. तोटा काय होतं सांगतो. मी जर एखादा अनुष्ठान करत असेल, अनुष्ठान आणि वर्षभर अनुष्ठान चालू आहे माझं, प्रबल नामस्मरण चालू आहे, आणि मी जर 10व्याचं जेवलो तर मी वर्षभर जे केलेलं अनुष्ठान आहे त्याचं पुण्य ज्याला जेवलं त्याला जातं, ज्याच्या नावाने जेवलं त्याला. हा तोटा आहे फक्त त्याचा, दुसरा काही तोटा नाही. तुम्ही काशीला गेले, मग काशीहून आलेले लोक म्हणतात आम्ही खात नाही. का खात नाही त्यांना विचारा. त्याचं गणित असं आहे, काशीला जाऊन आल्यानंतर 10व्याचं 13व्याचं खाल्लं की काशी केल्याचं पुण्य ज्याच्या नावाने जेवलं त्याला जातं, म्हणून ते खात नाहीत. एवढंच आहे, त्याच्या पलीकडे काय. म्हणून 10व्याला 13व्याला
अन्नदान केलं पाहिजे आणि ते अन्नदान लोकांमध्ये करून झाल्यानंतर ऐका, ज्यांनी पाणी दिलेलं असतं ना, म्हणजे पाणी पाजलेलं असतं, त्यांनी हातात पाणी घेऊन संकल्प सोडला पाहिजे की हे सगळं अन्नदान, हे सगळं दान आम्ही आमच्या आईबाबाच्या नावावर त्या ठिकाणी समर्पित करतो, म्हणजे ते त्यांच्या पदरात पडतं आणि त्यांनी त्यांच्या जीवनातल्या दोषाचा परिहार होतो. तिसऱ्या चरणात परिहार झाला, समचरण पांडुरंग, गुरुनाम गुरुवर्य दत्तात्रय बाबा महाराज माळवंडीकर, गुरुनाम गुरुवर्य गिरी गुरुजी आणि गुरुनाम गुरुवर्य भगीरथ बापू महाराज नाथापूरकर, या तीनही महात्म्याच्या चरणी समर्पित करत वाणीला विराम देतो. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.